नमस्कार, मी राणी. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये 1000 सबस्क्रायबर एका दिवसामध्ये कसे कंप्लीट करायचे हे मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. तर तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी 4000 घंटे वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण पाहिजे, तेव्हाच आपलं चॅनल मॉनिटाईज होतं. तर आपल्यापैकी जे कोणी नवीन यूट्यूबर्स असतील किंवा तुम्हाला नवीन चॅनल ओपन करायचं असेल, म्हणजे तुम्हाला यूट्यूबवरनं पैसे कमवायचे असतील ना, तर त्यासाठी जर तुमचं देखील स्वप्न असेल यूट्यूबवरनं पैसे कमवायचे, तर जर तुम्ही यूट्यूबवरती आलेले असाल, म्हणजे नवीन चॅनल ओपन केलं असेल किंवा तुमच्या डोक्यात असेल की नवीन चॅनल ओपन करायचा आणि यूट्यूबवरनं भरपूर पैसे कमवायचे, तर त्यासाठी आपल्याला यूट्यूबचा क्रायटेरिया अगोदर पूर्ण करावा लागतो. तरच यूट्यूबवरनं आपल्याला पैसे भेटतात. म्हणजे यूट्यूबचा क्रायटेरियाच हा आहे की वर्षामध्ये 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाईम किंवा 3 महिन्याच्या आत शॉर्ट व्हिडिओवरती 10 मिलियन व्ह्यूज, या दोन्हीपैकी जो क्रायटेरिया अगोदर पूर्ण होईल ना, त्याने आपला यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होतं. आणि जोपर्यंत आपले चॅनल मॉनिटाईज होत नाही ना, तर तोपर्यंत यूट्यूबवरनं आपल्याला 1 रुपया देखील मिळत नाही. तर सुरुवातीला आपण काय करतो, खूप मोठमोठे क्रिएटरचे व्हिडिओ बघतो आणि ते सांगतात की शॉर्ट व्हिडिओवरती जास्त पैसे भेटत नाहीत, तर लाँग व्हिडिओ अपलोड करत जा. आणि हो, त्यांचं खरं आहे हे. कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये जास्त पैसे भेटत नाहीत. पण जर तुम्हाला चॅनल लवकर ग्रो करायचं असेल ना, तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. चॅनल ग्रो होईपर्यंत तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत जा आणि लाँग व्हिडिओ पण अपलोड करत जा. कसं आहे, शॉर्ट व्हिडिओ शूट करायला, त्याची एडिटिंग करायला पण थोडा कमी वेळ लागतो आणि लाँग व्हिडिओपेक्षा शॉर्ट व्हिडिओवरती जास्त व्ह्यूज येतात. म्हणजे जरी आपला एखादा शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झाला ना, 50,000-60,000 1,00,000च्या आसपास गेल्यानंतर त्याने आपल्याला भरपूर सबस्क्रायबर भेटतात, जे लाँग व्हिडिओ थ्रू नाही भेटू शकत सुरुवातीला. कारण आपण नवीन असतो, त्यामुळे आपले व्हिडिओ एवढं जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यावरती देखील तुम्ही जाऊन चेक करू शकता. माझे भरपूर शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि 2-3 शॉर्ट व्हिडिओमध्येच माझे जवळ 7,000 ते 8,000 सबस्क्रायबर वाढलेले आहेत. खरंच शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही अपलोड केलं ना, त्यातलं 1-2 जरी व्हिडिओ व्हायरल झाले ना, तुमचे सबस्क्रायबर लवकर कंप्लीट होतात. तर सुरुवातीला आपल्याला फक्त सबस्क्रायबर वाढवणे हा एक हेतू ठेवा. जेव्हा तुमचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील ना, तेव्हा तुम्ही चेक करा की तुमचा शॉर्ट व्हिडिओ नेमकं कोणता व्हायरल झाला आहे आणि त्या संबंधीच तुम्ही लाँग व्हिडिओ बनवून चॅनलवरती अपलोड करा. म्हणजे तुमचे 4000 घंटे वॉच टाईम देखील लवकर कंप्लीट होईल. आपण काय करतो, सुरुवातीला लाँग व्हिडिओ बनवतो, चॅनलवरती अपलोड करतो आणि त्याची लिंक आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करतो. पण असं नका करत जाऊ, कारण आपले जवळचे जे लोक असतात ना, तर ते सपोर्ट नाही करत. थोडा वेळ बघतात आणि लगेच व्हिडिओ स्किप करतात. आपल्या समाधानासाठी ते चॅनलला सबस्क्राईब तर करतात, पण व्हिडिओ पूर्ण वॉच न केल्यामुळे काय होतं, त्याचं इम्प्रेशन डाऊन होतं. म्हणजे यूट्यूब जास्त लोकांना ते सजेस्ट करत नाही. जर व्हायरल होण्याचे चान्सेस कमी होतात. तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन, सुरुवातीला तुम्ही नवीन आहात ना, तोपर्यंत तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करा. म्हणजे जर तुम्हाला 3-4 महिने लागणार असेल ना 1000 सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी, तर शॉर्ट थ्रू तुमचा एकच व्हिडिओ व्हायरल झाला ना, तर त्या एकाच व्हिडिओ थ्रू तुमचे 1000 प्लस सबस्क्रायबर एका दिवसामध्ये गेन होऊ शकतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जो मी फर्स्ट पेमेंटचा व्हिडिओ अपलोड केला ना, तुम्ही सर्वांनी त्याला खूप छान असा प्रतिसाद दिला आणि खूप छान छान असे कमेंट केल्या. आणि ताईंनी कमेंट केलेत ना, म्हणजे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि काही ताईंचे सबस्क्रायबर वाढत नाहीत, काहींचं वॉच टाईम कंप्लीट होत नाही, त्यामुळे त्या डिमोटिवेट झालेल्या आहेत. पण त्यांना माझा व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं आणि त्यांनी मला खूप छान छान अशा कमेंट केल्या. तर मी तुम्हाला सांगेन, असं डिमोटिवेट होऊ नका. पुन्हा वेळ जोमाने काम करायला सुरुवात करा. एक ना एक दिवस तुमचा नक्की चॅनल मॉनिटाईज होईल आणि तुम्हाला लवकरच फर्स्ट पेमेंट देखील मिळेल. एका ताईंची अशी कमेंट होती की त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे, परंतु त्यांना ॲडसेन्स पिन त्यांच्या ॲड्रेसवरती अजून आलेलं नाही आहे. तर काय होतं, एखाद्या वेळेस लेट होऊ शकतं, येऊन जाईल. जर मी तर तुम्हाला असं सजेस्ट करेन, आता ज्या कोणाचं तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल ना, तर ॲडसेन्स पिनसाठी ऑनलाईनच व्हेरिफिकेशन करा. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन राहतात. एक नाही का, ॲडसेन्स पिन जो आपल्या ॲड्रेसवर यूट्यूब पाठवतं आणि दुसरं एक ऑप्शन असतं ऑनलाईनच व्हेरिफिकेशन होतं. तर ऑनलाईनच खूप बेस्ट आहे, कारण आपल्याला पुन्हा असं टेन्शन नाही राहत की केव्हा येईल काय. तर त्यामुळे मला देखील तसं झालं होतं. माझं ॲडसेन्स पिनच येत नव्हता आणि मी पण खूप कन्फ्यूज झाले होते की केव्हा येईल आणि खूप दिवस मी वाट पाहत होते. परंतु नंतर खूप सर्च केलं, माहिती मिळवली आणि मग समजलं, पर्सोनामध्ये जर ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं ना, तर यूट्यूब आपल्याला आपल्या ॲड्रेसवरती कुठलाही पिन पाठवत नाही, ऑनलाईनच होऊन जातं. आणि त्या ताईंचा असा प्रश्न होता की जे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये स्वामींचे फोटो यूज केलेत ना, तर कॉपीराईट वगैरे आला नाही का? तर नाही.
आपण जे इमेज यूज करतो ना ते योग्य पद्धतीने जर वापरले ना तर कॉपीराईट येत नाही. पण त्यासाठी आहे ना एक सर्चमॅन नावाचं एक ॲप आहे. प्ले स्टोअरला जाऊन ते ॲप इन्स्टॉल करायचं आणि ज्या कुठल्या देवाच्या म्हणा ज्या संदर्भात इमेज पाहिजे ना फक्त ते म्हणजे सर्च बारमध्ये ते नाव टाईप करायचं आणि ती इमेज आली की मग ते डाउनलोड करायची. डाउनलोड केल्याच्या नंतर गुगल टॅब ओपन करायचा आणि इमेज बॅकग्राऊंड रिमूव्हर असं टाईप करायचं आणि सुरुवातीला जे ऑप्शन येईल ना त्याच्यावरती क्लिक करून आपण जो फोटो डाउनलोड केला आहे ना तर तो सिलेक्ट करायचा आणि जो सिलेक्ट करायचा त्यानंतर त्या मागचं बॅकग्राऊंड निघून जातं आणि जर तो व्हिडिओमध्ये आपण ती इमेज यूज केली ना तर कुठलाही कॉपीराईट आपल्या व्हिडिओवरती येत नाही. अजून पिक्साबी देखील वेबसाईट आहे, तुम्ही तिथनं देखील घेऊ शकता आणि प्रिंटरेस्ट नावाचं देखील एक ॲप आहे, त्यामधनं पण आपण व्हिडिओ पण घेऊ शकतो आणि इमेज पण घेऊ शकतो. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर तुमच्या अजून काही शंका असतील ना तर त्या तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारा. याच्या संदर्भात देखील मी लवकरच व्हिडिओ अपलोड करेन. खरं तर मी लवकरच व्हिडिओ अपलोड करणार होते, पण काय झालं माझं बाळ देखील आजारी आहे आणि 1-1.5 महिन्यापासून व्हायरल इन्फेक्शन पण आहे. घरात सर्वांना सर्दी, खोकला, ताप हे दुखणे चालू आहेत. त्यामुळे मला काही एवढा वेळच भेटत नाही आणि आता सध्या दिवाळी देखील जवळ आलेली आहे. तर दिवाळीच्या नंतर आपण रेग्युलर व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओ कशा संदर्भात घेऊन यायचा आहे. तसं तर मी हे रिलेटेडच जास्त व्हिडिओ बनवत असते, पण आता माझ्या सबस्क्रायबरसाठी मला फर्स्ट पेमेंटच्या व्हिडिओच्या खालच्या खूप छान छान कमेंट आल्या ना तर मला खूप छान वाटलं आणि माझ्या व्हिडिओमुळे भरपूर ताई पुन्हा यूट्यूबवरती काम करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे त्यांना देखील भरपूर ताईंना असं वाटत होतं की 4,000 घंटे वॉच टाईम कंप्लीट होणं खूप कठीण आहे. हो आहे कठीण, पण अशक्य नाही आहे. एक ना एक दिवस एखादा व्हिडिओ आपला नक्की व्हायरल होतो. फक्त आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत ना तर टॉपिक सिलेक्ट करताना जो ट्रेंडिंग टॉपिक आहे ना तो घ्या, म्हणजे व्हिडिओ लवकर व्हायरल होतात. म्हणजे कसं आता दिवाळी आली आहे तर जर तुमचं कुकिंगचं चॅनल असेल ना तर दिवाळीचे फराळ वगैरे याची व्हिडिओ तुम्ही अपलोड करा, म्हणजे त्याला जास्त व्ह्यूज येतात. व्हिडिओ व्हायरल गेला ना तर लवकर आपला वॉच टाईम कंप्लीट होण्यास मदत होते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.